नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण अत्यंत चांगली असणारी पुरस्कार मिळवलेली नगरपालिका धाराशिव या शहरातली नगरपालिका, या नगरपालिकेला पुरस्कृत केलंय। जिल्हा अधिकारी साहेबांनी चांगल्या वसुधा मॅडम काम करतात म्हणून त्यांना पुरस्कार दिलाय। हे त्यांचं चांगलं काम आहे। अवाढव्य नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार, जास्तीत जास्त पैसे कसे खाल्ले जातात अशी ही नगरपालिका, चांगल्या पद्धतीने लूटमार सर्वसामान्य जनतेची करणारी नगरपालिका, प्रत्येक माणसाच्या खिशातून कर टॅक्स वसूल करणारी नगरपालिका। या नगरपालिकेला 2 गेट आहेत, दोन्हीही गेट तयार नाहीत। कोण बी या आणि कोण बी जावा, काही करा, चोऱ्या करा, काही हरकत नाही। अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, त्याला म्हणायचं रोजगार हमी। अशी परिस्थिती उस्मानाबाद धाराशिव नगरपालिकेची आहे। हे नगरपालिका इथंच आहे, एक 5 पावलावर, आणि नगरपालिकेच्या पुढेच हे घाणीचं साम्राज्य आहे। करोडो रुपये लाटण्याचं काम हे कॉम्प्लेक्स बांधून करण्यात आलं। कॉम्प्लेक्स वादाच्या भोवऱ्यात अडकलं, न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं। सर्व सोयी सुविधा देण्याचा शब्द नगरपालिकेनं दिलेला आहे। या कॉम्प्लेक्स धारकाला सगळ्या सोयी सुविधा देणं बंधनकारक आहे। यांचा पैसा यांनी घेतलेला आहे। या कॉम्प्लेक्सच्या मालकाला चांगल्या गाड्या उभा करण्यासाठी त्यांच्या दुकानाच्या पुढचा जे जागा आहे त्या जागेवर त्यांच्या गाड्या पाहिजे, येणारा जाणारा माल नेणाऱ्या वाहतूक करणाऱ्या गाड्या पाहिजेत। हे काहीही या ठिकाणी दिसत नाही। नगरपालिकेला या विषयावर माहिती मागितली असताना त्यांनी सांगितलं की नगरपालिकेच्या समोरचं सर्व अतिक्रमण आम्ही काढणार आहोत, हे रोड अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि ह्या रस्त्यावर मुरुम टाकून डांबरीकरण करून सगळ्या सोयी सवलती देण्यात येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं। पाहूया, खऱ्या पुरस्कार प्राप्त करून घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याकडून चांगलं काम मी केले म्हणून पुरस्कार प्राप्त करून घेणाऱ्या वसुधा फड मॅडम खरंच उस्मानाबाद शहराची नगरपालिका चांगली सुधारवतील का? शहरामध्ये रस्ते चांगले करतील का? रोड चांगले करतील का? नाल्या साफ करण्यासाठी करोडो रुपये खर्च होतोय। शहर विकास योजनेअंतर्गत 140 कोटी रुपये शहर सुधार योजना करण्यासाठी आलेत असं सांगितलं जात आहे, पण शहराचं कसल्याही प्रकारचं काम केलं जात नाही। ते पाहूया, या मॅडम भावी काळात ते काम करतील का? धाराशिव नगरपालिकेचा सिंबॉल बघा, नगर परिषद धाराशिव, आई तुळजाभवानीचं चित्र दाखवलंय, स्वतंत्र भारताचा झेंडा दाखवलाय। या नगरपालिकेमधून सर्व सोयी सवलती जनतेला मिळाल्या पाहिजेत। आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या सर्व जनतेला मूलभूत अधिकार देणं हे नगरपालिकेला बंधनकारक आहे। नगरपालिकेकडून सगळ्या सोयी सवलती म्हणजे नाल्या साफ करण्याने स्वच्छता आली, रोड आला, रोडवरचे खड्डे आले, माणसं आजारी पडले तर मोफत विलाज आला। या सर्व सोयी सवलती नगरपालिकेने जनतेला देणं बंधनकारक आहे, कारण जनतेच्या खिशातला पैसा कर टॅक्सच्या माध्यमातून नगरपालिका रेग्युलर वसूल करते, पण त्या बदल्यामध्ये नगरपालिका जनतेला कसल्याही सोयी सवलती देत नाही। पाणी वेळेवर नाही, लाईट नाही, रोड नाही, नाल्या तुडुंब भरलेले आहेत। कोट्यावधी रुपये महाराष्ट्र सरकार नगरपालिकेला शहर विकास करण्यासाठी पाठवत आहे, ते पैसे जातात कुठं हा प्रश्न जनतेनं विचारणं खूप गरजेचं आहे। आंधळी जनता, मी काय करू, एकटा काय करू, आमच्या एकट्याने काय होतंय का असं म्हणत बसणाऱ्या जनतेने जागे व्हा। नगरपालिकेचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक व्हा। आपले लेकरं घाणीच्या साम्राज्यामध्ये असल्यामुळे आपले लेकरं आजारी पडतात,
कदाचित त्यांचा जीव सुद्धा जातो आणि ते जीव वाचवण्याचं सर्व काम नगरपालिकेला बंधनकारक आहे. हे नगरपालिका कसल्याही प्रकारची सोय सवलत न जनतेला देत नाही, हे त्यांच्या कामावरून दिसून आलेलं आहे. आणि याच नगरपालिकेच्या शिव मॅडम, वसुधा फड मॅडम यांनी चांगलं काम करते म्हणून एक पुरस्कार जिल्हाधिकाऱ्याकडून स्वीकारलाय. आणि जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही सुद्धा चांगले अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार दिलाय. तो पुरस्कार माघारी घ्या. उस्मानाबाद शहरामध्ये रोड नाल्या स्वच्छ नाहीत, सगळी बर्बादी आहे. भ्रष्टाचारी नगरपालिका आणि भ्रष्टाचारी मध्येच भ्रष्टाचार करणाऱ्या वसुधा फड मॅडम म्हणून त्यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार द्या. कारण शहरामध्ये कसल्याच प्रकारच्या सुखसोयी न देणाऱ्या वसुधा फड मॅडम या नगरपालिकेमध्ये आहेत. तुमचं काय काम आहे महाराज? काय बाई काम आहे? किती दिवस झाले तुम्ही इथं आलात? किती वेळ झालं? काय काम आहे? मृत्यूपत्र काढायचं. मृत्यूपत्र वेळेवर होत नाही, लग्नाच्या नोंदी होत नाही. कशाला आली बाई? लेकराचा दाखला काढ. लेकराचा दाखला वेळेवर होत नाही. तुम्ही कशाला आलात? दाखला काढा. अधिकारी आहेत का टेबलवर? अहो सांगा ना, आहेत का? जर असते तर मग एवढा वेळ बसला असता का? बोलत नाही म्हणून तर ही लुटायले तर आपल्याला. कशा किती वेळ झाला बसला लेकर बाळ सोडून, कामधंदा सोडून? हे नगरपालिकेचे सगळे कर्मचारी वेळेवर कामावर नसतात, टायमावर कामावर नाहीत. सकाळी 10ला यांना यावं लागते, 1:30ला सुट्टी, 2-2:30ला यांची सुट्टी संपली, 6 वाजेपर्यंत यांचं काम आहे. हे येतात 11 वाजता, जातात 12 वाजता, 3 वाजेपर्यंत घरीच, पुन्हा 3:30 वाजता मटेरियल खायला जातात, 4 वाजता ऑफिसमध्ये, आणि बघता बघता 6चा टाइम होतं लगेच घरी. एवढी लूट या नगरपालिकेमध्ये आहे. तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः खडतर प्रवासामध्ये तुम्ही बातमी दाखवित आहोत, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात बेकार नगर परिषद कुठली असेल तर आपली धाराशिव उसोराची असेल असं मला वाटतं. अधिकारी ओमबाशे साहेब यांनी वसुधा फड मॅडमला पुरस्कार दिलाय चांगलं काम करतात म्हणून. कागदावरला दिला असेल, वस्तुस्थिती शहरामध्ये जर पाहिली, कुठं तुम्हाला स्वच्छता दिसते का हे पहा. आठवडे बाजारमध्ये जायला तिथं रस्ता आहे का पहा, तो तर तिकाला भाग झाला. बातमी दाखवली होती, आठवडी बाजार दाखवली होती, पाहिले होते. तुमचे धन्यवाद, त्याच्यासाठीच मी सुरुवातीला मानले. आता इथं किती माता भगिनी येऊन बसलेल्या आहेत. कोणाची ती जन्माची नोंदाचं मृत्यूचं प्रमाणपत्र काढायचं आहे, कोणाची जन्माच्या नोंदीचं प्रमाणपत्र काढायचं आहे, कोणाचं विवाह नोंदीचं प्रमाणपत्र काढायचं आहे. इथं काय आव जाव घर तुम्हाला होई, कुणाचं इथं काय म्हणजे प्रशासनाची पकड दिसून येत नाही. अधिकारी किती वाजता येतात? अहो टाइम टेबलच नाही. जातात किती वाजता? टाइम टेबलच नाही. आणि पगार 1 रुपया कमी असले तर हे सगळे कर्मचारी एकत्र होऊन उपोषणाला बसतात पगार वाढवा म्हणून. भाषा बोलण्याची कर्मचाऱ्याची उद्धट आहे. इथं आलेल्या गावखेड्यातले लोक आलेले असतात, त्यांना कसं बोलावं? भैया क्या है तुम्हारा? क्या तुम जो बोल रहे हो वो एकदम 100% सही बोल रहे हैं, और सब ऐसा चल रहा है. सब ऐसा चल रहा है. सब ऐसा चल. तुमचं काय आजी काय काम आहे का? तर या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव नगरपालिका भ्रष्ट कारभारात अडकलेली आहे. जनतेला कसल्याही प्रकारच्या सोयी सवलती मिळत नाहीत. या नगरपालिकेचे रोड चांगले नाहीत, नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, आरोग्य धोक्यात आहे. या सगळ्या बाबीकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. आणि नगरपालिकेच्या समोरच फार मोठा पाण्याचा खड्डा साचलाय, तिकडं फक्त मुरुम सुद्धा टाकला नाही. अशी परिस्थिती नगरपालिकेच्या बाजूलाच होत असेल तर शहराची कशी होत असेल, अशी एक परिस्थिती आहे. बाबा काय तुमचं किती दिवस झालं? 3 दिवस झाले. 3 दिवस झालं. 3 दिवस. मग काय कुणाला भेटला तुम्ही? भेटला तिकडे इकडून तिकडे पुरस्कार मिळालेला वसुधा शिव काय म्हणतात मग? अधिकाऱ्याला सांगतात का नाही कर्मचारी? शिवकर काय गेला गेला ना. शिवकर जाऊन या, बिचारी चांगलं काम करते. तेवढं जाऊन या, म्हणावं मॅडम तुम्ही पुरस्कार घेतलाय, आमच्या मृत्यूच्या जन्माचे दाखले वेळेवर मिळत नाही का आम्ही मेल्यावर मिळते असं विचारा. तर हे नगरपालिका आहे गचाळ कारभार, ढुसाळ वातावरण, भ्रष्टाचारी कारभार, कोणाचाच कुणावर वचक नाही, अधिकारी कर्मचाऱ्यावर कंट्रोल ठेवत नाहीत आणि नगरपालिका योग्य असं जनतेला न्याय देत नाही. जिल्हाधिकारी साहेब, असे अधिकारी तात्काळ चेंज करा. तुमच्या अधिकारात चेंज करता येत नसेल तर महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवा, अशा अधिकाऱ्याची बदली करा आणि धाराशिवचा विकास करणाऱ्या
सर्व सोयी सवलती देणाऱ्या अधिकाऱ्याला या ठिकाणी बोलवावं अशी जनतेची मागणी आहे. पाहूया आपण काय करतात ते येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास YouTube चॅनल संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.